आपण आता चाललो आहोत स्पेस गॅलरीकडे. चंद्रमा बघा, चंद्रमा स्पेस गॅलरी PSLV इस्रोने जे सोडलं होतं ते. हे GSLV आहे. GSLV मिखिल स्पेस मध्ये सोडण्यात आलेली होती. GSLV मिखिल. सगळ्यात स्टार्टिंगचा तो होता PSLV. त्याला थोडा अजून मोठा आपल्याला जो लाईट जाऊ शकतो. रॉकेट मध्ये उडत नाही दिवाळीचे फटाके म्हणून काहीतरी घेऊन जातो ना. आणि आपण मोबाईलचं जे पाठवतो ना हे बघ, हा जो सॅटेलाइट इंडियन नॅशनल सॅटेलाइट इंस्टा सिस्टम. संचार वगैरे याचा वापर हां, मोबाईलच्या वापरासाठी या प्रकारचा उपग्रह आकाशात हे दोन प्रकार. जो आहे हा सगळ्यात स्मॉल सॅटेलाइट आहे. पहिलं जे इस्रोने तयार केलं होतं, आर्यभट्ट नाव होतं याचं. हे बघा तिथे लिहिलेलं आर्य. हे आपल्याकडे तेव्हा कॅपॅसिटी नव्हती स्पेसमध्ये सॅटेलाइट पाठवायची. तर तेव्हा आपण रशिया आपलं मित्र होतं तेव्हा त्याच्याकडनं, तेव्हा USSR होतं, मदत घेऊन रशियाने हा सॅटेलाइट आपल्यासाठी लॉन्च करून दिलं. त्यानंतर आपल्याकडे हे रॉकेट जेव्हा झाले PSLV, त्याच्या पुढचा ॲडव्हान्स वर्जन GSLV आणि त्याच्या पुढचा GSLV Mark 3. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला कोणाची गरज नाही आहे रशिया किंवा अमेरिकाची. आपण स्वतः सॅटेलाइट ह्याच्यात टाकून वर पाठवू शकतो. ठीक आहे. सगळ्यांचं तिथं फ्लाईट सिक्वेन्स आणि हा 295 टनपर्यंत सामान घेऊन जाऊ शकतो सॅटेलाइट. वेट आहे त्याच्यापेक्षा हेवी असेल तर हा रॉकेट वापरतो आपण. ठीक आहे. हा पहिला क्रिप्टोजेनिक इंजन आहे. हे इंजन असतो रॉकेटचा. हे आर माजमकरांचा मूवी बघितलाय कोणी, नंबियार म्हणून, त्याच्यात दाखवलंय. त्यांनी केरळचेच होते त्यांनी हा डेव्हलप केला स्वतःचा. नाही तर आपल्याला आधी दुसऱ्या कंट्रीमधनं मागायला लागायचं. रॉकेट रॉकेट बिना इंजनचा जाणार कुठे. तर आपण इंजनच बनवलं नव्हतं तर ते दुसऱ्याकडनं घ्यायला लागायचं आपल्याला. ठीक आहे. फास्ट हे झाले रॉकेट टेस्ट GSLV. हे मी सांगितलं तुम्हाला GSLV Mark 3. ठीक आहे. हे बघा, हे काल गेला होता ना तुम्ही, काल काय बघितलं आठवतंय? चर्च काय होतं चर्चमध्ये? हे बघा चर्च. तुम्ही इथं कुठेतरी बीच साईड बसला होता ना, आपण इथनं लॉन्च झालं रॉकेट जे तुम्ही बघितलं. तर त्याचं त्यांनी बनवलेलं आहे तिथे. आपण काल बघितलं होतं लॉन्चिंग. प्रत्यक्ष कुठे उभा आहे आपल्याला काही समजलं नव्हतं. पण अचानक आलं आणि गेलं पण हे अशा पद्धतीने तिथे त्यांनी ते समुद्राच्या किनाऱ्यावरती उभं करून ठेवलेलं होतं. आणि हे जे स्टार्ट जेव्हा इस्रोचं झालं ना, तर हे टेस्टिंगसाठी हे फॅसिलिटी ते वापरायचे. मेन आपलं लॉन्च श्रीहरिकोटामधनं होतं. ठीक आहे. हे बघा, हे मुलांनो इथं या. ह्याला अपोलो सिरीजचं हे म्हणतात. जे मूनवर पहिलं कोण गेलतं, मूनवर सगळ्यात पहिलं चंद्रावर कोण गेलतं? नील आर्मस्ट्रॉंग गेलता. नील आर्मस्ट्रॉंगच्या जायच्या आधी खूप त्यांनी ट्राय केले की आधी तिथपर्यंत जातोय का नाही, मूनच्या ऑर्बिटला सर्कल होतंय का नाही, मूनवर लँड. तर तसं त्यांनी हे त्यांचा अपोलो सिरीजचा हे होतं. त्यांनी खूप पाठवले सॅटेलाइट.
अपोलो 14, अपोलो 15 अशी त्यांची सिरीज चालू होती. इथं बघा रॉकेट कसं वर्क करतो. 2 मिनिटं. हे बघा तिथं आपण बघितलं रॉकेटचा मॉडेल होता बघितलं ना PSLV. आता PSLV दाखवलं. PSLVच्या खाली हे होते, हे सॉलिड फ्यूल बूस्टर्स म्हणतो त्याला. याचं काम काय असतं, स्टार्टिंग बूस्ट देणं. ठीक आहे, ते बूस्ट दिलं की हे बाहेर पडतात. मग हा सेकंड स्टेजवर जातो, जो इंजन असतो क्रिप्टोजेनिक इंजन, तो त्याच्या पुढं घेऊन जातो. इथे बघा त्यांचं सगळं दाखवलेलं आहे. सेंटर बॉडी सेक्शन, फ्यूल टँक कुठं असतो, वायरिंग टनल, इंटरस्टेज. नंतर हे बी खाली पडतं, मग हे वर जातं जो क्रिप्टोजेनिक इंजन असतं. आणि शेवटी सगळे टोकर असतं तुमचा मोटर. आणि हे आपण मार्सवर पाठवलेला रोवर आहे, तर तो सगळे शेवटी ह्याच्यात असतो. ह्याच्यातून ते उतरतात. हा, त्याच्यातनं उतरतात किंवा हा तर माठ वेगळा होता, हा त्याचा शेवटी. हा हे बघा नगमा मॅडम, तुमचं जमिनीवरचं वजन किती आहे आणि चंद्रावर किती आहे? गेलं 57.7 आहे जमिनीवरचं, मोटरवरचं 9.5. त्याच्यावर प्रकारची आपली वजन